नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्रॉम होम मध्ये आपलं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. आपण मानसशास्त्र एक विज्ञान शाखा हे प्रकरण अभ्यासत आहोत. या प्रकरणामध्ये आपण मानसशास्त्राची प्रस्तावना, मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून इतिहास, शास्त्राची वैशिष्ट्ये आपण अभ्यासलेली आहे. आता आपल्याला पुढील घटकांचा अभ्यास करायचा आहे. तो आहे मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती. प्रत्येक शास्त्र आपल्या अभ्यासासाठी काही पद्धतीचा अवलंब करत असते. अभ्यास विषयाचे स्वरूप आणि त्याची व्याप्ती जसजशी बदलत जाईल तसतशा अभ्यास पद्धती विकसित होत जातात. मानसशास्त्राच्या अभ्यासासाठी ज्या विविध पद्धती वापरल्या जातात त्या आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये पहिली पद्धती आहे प्रायोगिक पद्धती. मानसशास्त्राच्या अभ्यासासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व अभ्यास पद्धतीमध्ये सर्वात महत्त्वाची विश्वसनीय पद्धती म्हणून प्रायोगिक पद्धतीकडे पाहिले जाते. मग आता मला तुम्ही सांगा, प्रयोग पद्धती मानसशास्त्रामध्ये केव्हापासून अवलंबली गेली असावी? आपण मागच्या व्हिडिओमध्ये एकदा पाहिलेलं आहे, त्याचा रेफरन्स आलेला आहे. पहा, तुम्हाला आठवतं आहे का? आठवा, कोणाला सांगता येईल का? हां, तर पहा, जर्मनीमध्ये लिप्झिग येथे 1879मध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा विल्यम वुंट यांनी स्थापन केली आणि तेव्हापासून प्रयोग पद्धतीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. मग आता सुरुवातीला आपल्याला प्रयोग म्हणजे काय हे पाहणं आवश्यक आहे. आतापर्यंत तुम्ही अनेक वेळेस प्रयोगशाळेमध्ये जाऊन प्रयोग केलेले आहेत. तुम्ही वेगवेगळे प्रयोग करत असतात. मग आता प्रयोग म्हणजे काय तुम्ही अभ्यासलेला आहे. कोणाला व्याख्या सांगता येईल का? प्रयोग म्हणजे काय? आठवा बरं, प्रयोग म्हणजे काय? हां, ठीक आहे. तर प्रयोग म्हणजे काय? तर प्रयोग म्हणजे निश्चित समस्येसंबंधी प्रयोगशाळेत नियंत्रित परिस्थितीत केलेले निरीक्षण होय. ही आपल्याला प्रयोगाची व्याख्या सांगता येईल. पुन्हा एकदा पहा, निश्चित समस्येसंबंधी प्रयोगशाळेत नियंत्रित परिस्थितीत केलेले निरीक्षण म्हणजे प्रयोग. ही आपल्याला व्याख्या सांगता येईल. मग आता प्रयोग केले जातात, अनेक वेळेस प्रयोग होतात, अनेक शास्त्रज्ञ प्रयोग करत असतात. कशासाठी प्रयोग करत असतात? प्रयोगाचे काही हेतू असावेत की नाही? काय हेतू असावेत, काय उद्देश असावेत, काय सांगता येईल? तर आपण दोन उद्देश किंवा दोन हेतू मी तुम्हाला सांगणार आहे. प्रयोग म्हणजे काय? तर प्रयोगांनी काहीतरी नवीन शोधून काढायचं असतं, हा पहिला उद्देश झाला. दुसरा उद्देश काय? जे अगोदर सिद्ध केलेले आहे त्याची आपल्याला पडताळणी करायची असते. यासाठी आपल्याला प्रयोग करावे लागत असतात. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर दोन किंवा दोनापेक्षा अधिक घटकामध्ये असलेला कार्यकारण संबंध आपल्याला प्रयोगामध्ये शोधायचा असतो. दोन घटक वेगवेगळे आहेत, दोन घटकाचा एकमेकावर परिणाम कसा होतो हे आपल्याला त्यामधून शोधायचं असतं. हे थोडक्यात प्रयोगाविषयी. मग आता पहा, प्रयोग करत असताना बराच वेळेस प्रायोगिक पद्धतीत प्रयोगकर्ता काही पायऱ्यांचा अवलंब करत असतो. मग त्या पायऱ्याचा अवलंब करून तो प्रयोग करत असतो. मग त्या पायऱ्या आपण पाहणार आहोत. मग आता पहिली पायरी आपल्याला पाहिजे आहे. पहा, संशोधनासाठी समस्या निश्चित करणे. म्हणजे जेव्हा आपल्याला संशोधन करायचं असतं किंवा जेव्हा आपल्याला एखादा प्रयोग करायचा असतो त्यासाठी आपल्याला समस्या समोर ठेवणं महत्त्वाचे आहे. मग आता पहा, समस्या म्हणजे काय? तर कोणत्याही प्रयोगाची सुरुवात ही समस्येने होत असते. प्रयोग करणारा व्यक्ती समस्येची मांडणी करत असतो आणि त्यामुळे प्रयोगास एक विशिष्ट निश्चित दिशा प्राप्त होत असते.
ही एक समस्या आहे म्हणजे समस्या थोडक्यात आपल्याला पाहिजे आहे. तर आपण जर थोडक्यात जर पाहायचं म्हटलं, उदाहरण आपण डोळ्यासमोर ठेवायचं म्हटलं तर समस्या आपण घेऊयात शास्त्रोक्त संगीताचा रक्तदाबावर होणारा परिणाम अभ्यासणे ही एक समस्या आहे. ही आपण समस्या डोळ्यासमोर ठेवलेली आहे. या समस्येचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ही आहे पहिली स्टेप किंवा पहिली पायरी. दुसरी पायरी आपल्याला पाहिजे गृहीतक मांडणे. आता गृहीतक म्हणजे काय, पुढे आपण संज्ञेमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे तुम्हाला मी याचं काही सांगत नाही. पुढे बघूयात प्रयोगाची रचना व पद्धत निश्चित करणे. मग आता जेव्हा आपल्याला प्रयोग करायचा असतो, तो प्रयोग करत असताना आपल्याला एक विशिष्ट रचना करून ठेवणं महत्त्वाची असते. रचना करून ठेवायची असते, त्याची पद्धत निश्चित करायची असते. कोणत्या स्टेपनं आपल्याला तो प्रयोग करायचा आहे हे अगोदर निश्चित करून ठेवणं महत्त्वाचं असतं. त्यानंतर पुढची स्टेप आहे प्रयोग करणे. प्रत्यक्ष आपण त्यावर प्रयोग करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढची पायरी आहे माहिती गोळा करणे व माहितीचे विश्लेषण करणे. आणि पुढचा घटक आहे निष्कर्ष काढणे. आपण जो प्रयोग केलेला आहे तो प्रयोगावरून जी संख्याशास्त्रीय माहिती आलेली असते त्या माहितीचं विश्लेषण करणं महत्त्वाचं असतं आणि त्या विश्लेषणावरून निष्कर्ष काढणं महत्त्वाचं आहे. आणि त्यावरून आणखी एका पुढचा घटक आपण सांगू शकतो पडताळा. पडताळा म्हणजे काय, प्रायोगिक निष्कर्ष बरोबर आहे की चूक आहे हे प्रयोग करून तपासणे म्हणजेच काय तर पडताळा पाहणे हे आपल्याला सांगता येईल. पुढचा घटक आपल्याला पाहिजे यामधला प्रायोगिक पद्धतीत काही ज्या संकल्पना येतात त्या संकल्पनाचा वापर करून मानवी समस्यांचे मूल्यांकन केलं जात असतं. मग त्या संकल्पना कोणत्या आहेत त्या आपल्याला संकल्पना अभ्यासायच्या आहेत. वेगवेगळ्या संकल्पना मानसशास्त्रामध्ये आहेत, त्या संकल्पना आपण बघूयात. पहिला आहे प्रयोगकर्ता. मग हा प्रयोगकर्ता कोण असतो तर जो व्यक्ती प्रयोग करणारा आहे, प्रयोग करणारा व्यक्ती त्याला प्रयोगकर्ता असं म्हटलेलं आहे. दुसरा घटक आहे प्रयुक्त. प्रयुक्त म्हणजे काय, ज्या व्यक्तीवर प्रयोग केले जातात तो व्यक्ती म्हणजेच प्रयुक्त. पुढचा घटक आपण अभ्यासणार गृहीतक. आता पायऱ्यांमध्ये गृहीतक हा एक घटक आलेला होता. या संकल्पनेमध्ये आपण पाहणार आहोत गृहीतक म्हणजे काय. त्यालाच काय म्हटलेलं अभ्युपगम असं म्हटलं गेलेलं आहे. इंग्लिशमध्ये त्याला हायपोथेसिस असं म्हटलं गेलेलं आहे. तर गृहीतक म्हणजे काय, ज्या समस्यांचे प्रयोगाद्वारे उत्तर शोधून काढायचे आहे त्या समस्येचे तात्पुरते गृहीत धरलेले उत्तर म्हणजे गृहीतक. म्हणजेच काय, थोडक्यात एका शब्दात गृहीतक म्हणजे एक अंदाज मांडणे. आपल्याला अंदाज मांडून ठेवणं महत्त्वाचं आहे, ते गृहीतक आहे. त्यानंतर पुढचा घटक आपल्याला पाहायचा आहे परिवर्तक किंवा त्याला व्हेरिएबल्स असं म्हटलं गेलं आहे. परिवर्तक म्हणजे काय तर कोणतेही मूल्य धारण करणारा गुणधर्म किंवा घटक. उदाहरणार्थ आपण बघूयात लांबी, उंची, वजन हे परिवर्तक आहेत की ज्याचा परिणाम होत असतो. परिवर्तकाचे वेगवेगळे प्रकार आहेत. एक आहे स्वतंत्र, दुसरा आहे परतंत्र किंवा अवलंबी आणि तिसरा आहे स्थिर. तर स्वतंत्र परिवर्तक म्हणजे काय आपण अगोदर बघूयात की ज्या उद्दीपक परिस्थितीमध्ये प्रयोगकर्ता त्याच्या गरजेप्रमाणे परिवर्तने घडून आणतो त्या परिस्थितीस स्वतंत्र परिवर्तक असं म्हटले गेलेलं आहे. उद्दीपक हा स्वतंत्र परिवर्तक असतो. आता आपण एक समस्या आता पाहिली काय, शास्त्रोक्त संगीताचा रक्तदाबावर होणारा परिणाम अभ्यासणे. आता यामध्ये स्वतंत्र परिवर्तक कोण आहे तर शास्त्रोक्त संगीत हा काय आहे स्वतंत्र परिवर्तक. आता दुसरा घटक आपल्याला पाहिजे अवलंबी. अवलंबी म्हणजे काय, त्याला डिपेंडंट व्हेरिएबल्स म्हटलं गेलेलं आहे. मग यामध्ये ज्या परिस्थितीत बदल स्वतंत्र परिवर्त्यावर अवलंबून असतात त्यास परतंत्र परिवर्तक म्हणतात. मग आता यामध्ये आपण
जी समस्या पाहत आहोत, शास्त्रोक्त संगीताचा रक्तदाबावर होणारा परिणाम, यामध्ये स्वतंत्र परिवर्तक शास्त्रोक्त संगीत आहे आणि परतंत्र परिवर्तक काय सांगता येईल, रक्तदाबाची पातळी. म्हणजे काय की शास्त्रोक्त संगीत ऐकल्यामुळं रक्तदाबावर काय परिणाम होतो हे आपल्याला अभ्यासायचं आहे. म्हणजे त्याची पातळी आपल्याला पाहायची आहे. तो आहे डिपेंडंट व्हेरिएबल्स. किंवा दुसऱ्या आहेत पहा स्थिर परिवर्तक किंवा त्याला बाह्य परिवर्तक असंही म्हटलं गेलं आहे की यावर पहा स्वतंत्र परिवर्त्याशिवाय बाकीचे जे जे घटक बाह्य परिवर्तक असतात त्याला काय म्हटलं गेलं आहे, बाह्य परिवर्तक असं म्हटलं गेलं आहे किंवा स्थिर परिवर्तक म्हटलं गेलं आहे. मग यामध्ये वय असेल, लिंग, शास्त्रोक्त संगीत असेल, संगीत सोडून इतर आवाज. शास्त्रोक्त संगीत आपल्याला यामध्ये घेतलेलं आहे, कशामध्ये, स्वतंत्र परिवर्तकामध्ये घेतलेलं आहे. पण शास्त्रोक्त संगीत सोडून इतर जे बाहेरून येणारे आवाज आहेत ते आवाज काय आहेत तर स्थिर परिवर्तक आहेत. मग रस्त्यावर येणारा आवाज असेल, आपल्या घरामध्ये कोणतरी बोललं आहे त्याचा आवाज असेल, टी व्हीचा आवाज असेल, हा आहे स्थिर परिवर्तक. हे झाले संकल्पना. आता यामध्ये आपल्याला पुढचा घटक अभ्यासायचा प्रयोग पद्धतीच्या मध्ये, तर प्रयोग पद्धतीची वैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासायची आहेत. प्रायोगिक पद्धतीचे आपण काही ठराविक वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. एक एक वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगतो, व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका. प्रायोगिक पद्धत ही माहिती संकलनाची सर्वाधिक वस्तुनिष्ठ आणि विश्वसनीय पद्धत आहे. म्हणजेच प्रयोगामधून जी माहिती आपल्याला मिळत असते ती वस्तुनिष्ठ आणि विश्वसनीय ती माहिती असते. दुसरं वर्ष आपल्याला सांगतील पहा, प्रायोगिक पद्धतीद्वारे नियंत्रित परिस्थितीत अचूक आणि काटेकोर निरीक्षण केले जाते. तिसरं वैशिष्ट्य आहे पहा, प्रायोगिक पद्धतीद्वारे 2 किंवा त्यापेक्षा अधिक परिवर्तकामध्ये कार्यकारण भाव शोधणे शक्य होत असतं. पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, प्रायोगिक पद्धतीद्वारे केलेल्या संशोधनाचा पडताळा आपल्याला घेता येत असतो. पुढचं वैशिष्ट्य आपण पाहू, प्रायोगिक पद्धतीद्वारे निष्कर्षाची पडताळणी करण्यासाठी प्रयोगाची पुनरावृत्ती करता येत असते. हे आहेत प्रमुख वैशिष्ट्ये. आता याची काय आपल्याला मर्यादा पाहिजे आहेत, त्या मर्यादा सुद्धा तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. एक एक मुद्दा तुम्हाला सांगतो आहे, मर्यादा एक एक सांगतो आहे. प्रयोग कृत्रिम वातावरणात केले जातात, त्यामुळे प्रयोगाच्या नैसर्गिक वर्तन प्रकारांचा अभ्यास करता येत नाही. दुसरा गट आपल्याला पाहिजे पहा, सर्वच समस्यांवर प्रयोग करणे शक्य नसते. प्रयोग करणारी व्यक्ती म्हणजेच प्रयोजक तज्ज्ञ असणे आवश्यक आहे. पुढचा घटक आहे पहा, प्रयोगातील सर्वच घटकावर नियंत्रण ठेवणे शक्य नसते. उदाहरण आपण डोळ्यासमोर जर ठेवलं तर प्रयोगामध्ये सर्वच घटकावर प्रयोग करणे शक्य होत नाही. तर आपण मानसशास्त्रामध्ये पहा, मानसशास्त्रामध्ये सर्व प्रयोग कुणावर केले जातात तर सजीवावर केले जातात. आणि सजीवावर जेव्हा प्रयोग केले जातात, जो प्रयुक्त व्यक्ती असतो तो प्रयुक्त व्यक्तीला जेव्हा आपण त्यावर जेव्हा आपण प्रयोग करत असतो तेव्हा त्याची असलेली मानसिक स्थिती, त्याची आजारपण किंवा इतर घटक त्या प्रयोगावर परिणाम करू शकतात. त्यामुळे या सगळ्याच घटकावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. पुढचं काय आपल्याला सांगतील पहा, लहान मुले, मतिमंद व्यक्ती, विकृत व्यक्ती यांच्यावर प्रयोग करता येत नाहीत. पुढच्याकडे आपल्याला सांगता येईल पहा, प्रयुक्त आपल्या जीवनातील सर्वच गोष्टी प्रयोगकर्त्यासमोर व्यक्त करत नाही, त्यामुळे येणारे निष्कर्ष चुकीचे येऊ शकतात. पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगितलं पहा, प्रयुक्तावर पुन्हा पुन्हा प्रयोग केल्यामुळे त्याला प्रयोगाचा कंटाळा येऊ शकतो आणि त्यामुळे निष्कर्ष बरोबर येऊ शकत नाहीत. पुढचा गट आपल्याला अभ्यासायचा आहे, काही प्रयोग करताना नैतिकतेचा प्रश्न उद्भवत असतो, त्यामुळे नैतिक बंधनामुळे काही प्रयोग करणे शक्य नसते.
हे आहेत त्याची वैशिष्ट्ये. आता आपण पुढची अभ्यास पद्धती अभ्यासणार आहोत. ते आहे सर्वेक्षण पद्धती. त्यालाच सर्व्हे मेथड असं म्हटलं गेलेलं आहे. आता आपण प्रायोगिक पद्धती अभ्यासली होती. आता पुढची पद्धती आपण अभ्यासणार आहोत. 4 भिंतीच्या आत प्रयोगशाळेमध्ये अभ्यास केला जाऊ शकत नाही. अशा वेळेस संपूर्ण समाज हीच एक प्रयोगशाळा मानून सर्वेक्षणाद्वारे माहिती संकलित केली जात असते. मग आता आपण सर्वेक्षण पद्धतीच्या व्याख्येकडे येऊयात. व्याख्या आपण बघूयात. सर्वेक्षण म्हणजे काय, तर व्याख्या बघूयात पहा. मुलाखत आणि प्रश्नावली तंत्राचा वापर करून लोकसंख्येतून निवडलेल्या प्रातिनिधिक स्वरूपातील नमुन्याकडून माहिती मिळवणे म्हणजेच सर्वेक्षण होय. म्हणजे पहा, समाजामध्ये अनेक लोक आहेत. त्या लोकांमधील काहीच लोकांची निवड करायची आणि त्यावर आपण काय करायचं, त्याचं सर्वेक्षण करायचं, त्यांच्याकडून माहिती आपण मिळवायची. प्रातिनिधिक स्वरूपातून आपण माहिती घ्यायची असते. मग यामध्ये पहा, आपण प्रातिनिधिक स्वरूपातील नमुन्याकडून विविध विषयावर माहिती गोळा केली जात असते किंवा आपण गोळा करत असतो. उदाहरण पण डोळ्यासमोर ठेवूयात पहा. एखादे सौंदर्य प्रसाधन कोणत्या सामाजिक स्तरात व किती लोकप्रिय आहे, हा एक घटक आहे. दुसरा आपण एखादा मुद्दा डोळ्यासमोर ठेवूयात पहा. तरुणांचा विवाहाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कोणता आहे, हा एक घटक आपण घेऊ शकतो. वेगवेगळे घटक आपण पाहू शकतो. वेगवेगळे समाजातील प्रश्न आपण पाहू शकतो. त्याचं आपण सर्वेक्षण करू शकतो. किंवा आपण उदाहरण पाहूयात पहा. तुम्ही आत्ता 11वी-12वीची मुलं आहात, तुम्ही 12वीची मुलं आहात. मग वर्गामध्ये मुलं आहात, मुली आहात, मुली पण आहेत. मग एकमेकांशी मैत्री असावी का, हे याबद्दल सर्वेक्षण केलं जाऊ शकतं. त्यामधून तुमचा एक प्रातिनिधिक गट घेतला जातो आणि त्यावर सर्वेक्षण केलं जातं. त्यांच्याकडून काही प्रश्नाची उत्तरे घेतली जात असतात. तसेच कोणता राजकीय पक्ष निवडणुकीत आघाडीवर असेल हे आजमावण्यासाठी सुद्धा सर्वेक्षण पद्धती वापरली जात असते. मग आता सर्वेक्षण पद्धती जेव्हा वापरली जात असते, माहिती गोळा केली जात असते. ती माहिती गोळा कशी केली जाते, तर सर्वेक्षणामधून माहिती गोळा केली जाते. पडताळा यादी असते, पडताळा यादीमधून माहिती गोळा केली जाते. पदनिश्चय श्रेणी, मानसशास्त्रीय चाचणी, मुलाखत इत्यादी तंत्राचा वापर केला जात असतो आणि त्यानुसार आपण किंवा सर्वेक्षण करणारा व्यक्ती माहिती संकलित करत असतो. मग सर्वेक्षण पद्धती कोण कोण वापरत असतं किंवा कशासाठी वापर करत असतात, कोणाकडून वापरली जाते, तर प्रामुख्याने सामाजिक मानसशास्त्रज्ञ, शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ, औद्योगिक मानसशास्त्रज्ञ या पद्धतीचा वापर करत असतात. प्रत्येक पद्धतीचे काही वैशिष्ट्ये आहेत, तसेच सर्वेक्षण पद्धतीचे सुद्धा काही वैशिष्ट्ये आहेत. वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतोय, लक्ष द्या. वैशिष्ट्य पहा. तर जेव्हा प्रातिनिधिक स्वरूपातून माहिती गोळा केली जाते, तर त्याद्वारे पहा ती माहिती कशी असते, दूरध्वनीद्वारे, ईमेल किंवा प्रत्यक्ष भेट घेऊन सर्वेक्षण केलं जात असतं. दुसरा गट आपल्याला सांगतो पहा, सर्वेक्षणाद्वारे व्यापक व विपुल स्वरूपात मिळणारी माहिती अभ्यासकास खूप उपयुक्त असते. पुढचं गोष्ट आपल्याला सांगता येईल, प्रातिनिधिक स्वरूपातून मिळणारी माहिती समाजाविषयी बरीच माहिती सांगून जात असते. पुढचं गोष्ट आपल्याला पाहिजे सांगता येईल पहा, सर्वेक्षण ही कमी खर्चिक पद्धत आहे. पुढचं गोष्ट, मिळालेल्या माहितीच्या आधारे संपूर्ण लोकसंख्याविषयीच्या वर्तनाचा अंदाज बांधला जात असतो. म्हणजेच त्या जो काही नमुना निवडलेला आहे, त्या नमुन्यामधून तो समूह कसा आहे याचा आपल्याला अंदाज घेता येऊ शकतो. ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर काही मर्यादा आपण पाहणार आहोत. ठराविकच मर्यादा आपण बघूयात पहा. तर पहिली मर्यादा आपल्याला सांगता येईल, ज्यांच्याकडे आधुनिक साधन सामुग्री नाही अशा व्यक्तींनी आपली मते
किंवा अशा व्यक्तींना आपली मते नोंदवता येत नाहीत. मी तुम्हाला आत्ता सांगितलं किंवा वैशिष्ट्यामध्ये आपण सांगितलं, फोनद्वारे, टेलिफोनद्वारे, ईमेलद्वारे माहिती दिली जात असते. मग एखाद्या व्यक्तीकडे साधनसामुग्री नसेल, फोन नसेल, ईमेल करता येत नसेल, व्यक्ती अडाणी असेल, अज्ञानी असेल, अशिक्षित असेल, तर अशा वेळेस त्याला ती माहिती नोंदवता येत नाही. ही एक त्याची मर्यादा सांगता येईल. दुसरी मर्यादा आपल्याला पाहता येईल पहा, नमुना प्रातिनिधिक नसेल तर त्याची विश्वासार्हता कमी होत असते. त्यानंतर ग्रामीण भागातील व्यक्तींना सुद्धा आपली मते नोंदवता येत नाहीत. पुढचं वैशिष्ट्य आपण पाहू शकतो, अनेकदा काही व्यक्ती आपली खरी मते व्यक्त न करता खोटी मतेच मांडत असतात. त्यामुळे समाजाविषयी येणारे निष्कर्ष चुकले जाऊ शकतात. त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल पहा, काही वेळा प्रयुक्ताकडून संशोधकाची जाणीवपूर्वक दिशाभूल केली जात असते. उत्तरं चुकीची दिली जात असतात. त्यामुळे निष्कर्ष चुकीचे येऊ शकतात. या 2 पद्धती आपण अभ्यासलेल्या आहेत आणि आपण नंतरच्या अभ्यास पद्धती पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इथंच आपण आज थांबूयात.